नमस्कार, माझे नाव राजलक्ष्मी निखंठ चौदार. आज आम्ही तिसरीच्या मुली पाणी किती खोल या धड्यावर नाटक सादर करीत आहोत. मी म्हैस, मी रेणकू, मी बैल, मी खंताय. म्हैस कडबा चढवत उभी आहे. तिचा नातू तिच्या आजूबाजूला खेळत आहे. आता मी खरंच म्हातारे झाले. हा कडबा काही चाववे ना मला. अरे बाळा, माझं एक काम करशील? हो, सांग ना. ही तेवढी कडब्याची पेंडी नदी पलीकडचा कडबा फुटतो कापून घेऊन ये, म्हणजे कडबा मला नीट चढवता येईल. दे ग मला पेंडी मारून. एक रिकामी पोती सुद्धा दे. आता तुझ्यासाठी कडबा कापून बैल काका मला नदी पलीकडच्या पुढे बघा बाकीचे. बैल काका मला नदी पलीकडच्या कडबा फुटतो जायचा आहे. आजीसाठी कडबा कापून घेऊन यायचा आहे. मला पाण्यात न जायला भीती वाटते. अरे काळजी करू नकोस बुद्धेसत पाण्याला आरामात जाशील. आले बेटा, कुठे चालला? बघ नदीला पाणी किती आले. वाहून जातील मागे ती. नाही ग, मला कोणी सांगायला सांगितलं की पाणी खूप थोडे आहे. मला सहज जाता येईल. मी नाही काय सांगते, एक मिनिट पाण्यातून कोणी नको मागे प्लीज. रेडकू विचारात पडलं आणि बोलून जाते. का रे, लगेच परताला कुट्टी बंद होती का? नाही गाजी, मी कुट्टीला गेलोच नाही. नदीपासून परत फिरलो. अरे असं कसं होईल? सकाळी तर झाडं धरून नदी पार करणार, त्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हते असं तो म्हणत होता. बैल काकांनी मला सांगितलं की पाणी खूप थोडे आहे, पण खाली त्यांनी सांगितलं की ती मशीन पाण्यातून वाहून गेली. अरे नीट विचार कर. बैल किती तुमचं आहे आणि दुखात किती बुटकी आणि छोटी आहे. मग तिला पण जास्त वाटणारच ना. मग तुला घालायचं काय कारण? आलं माझ्या लक्षात. आता तुझ्यासाठी कडबा कापून घेऊन येतो. खरंच की पाणी खूप खोल नाहीये, तुला सहज जाता येईल.